आज मी खेकडे आणले, बऱ्याच दिवसापासून ठरवलेलं की त्याचा व्हिडिओ करायचा, लक्षात नाही, आता पटकन सगळे संपता आठवलं करूया. हे बघा, हे एवढे मी साफ केले. तर त्या कोळीण काकींनी काय केलेलं, मला ह्याचे हे पाय आणि पेंदे जे असतात ते वेगळे करून दिलेले. आता हे कसं साफ करायचं, हे बाहेर मी धुवून घेतलं. ह्याचं मी त्यांच्याकडनं काढून घेतलं नाही, सगळं हे सेपरेट झाल्यावर सगळं पहिलं धुतलं आणि हे 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 इथले साफ केलेले आहेत. हे कसं करायचं, हे पहा, हे इकडचं पहिलं काढून घ्यायचं. मी चमचा वापरते. हे बघा, हे काढलं, त्याच्यानंतर हे धुवून घ्यायचं परत एकदा, आतमध्ये मळ असते. आता याच्यानंतर आपल्याला हे काढता येत असेल हाताने तर काढायचं, अदरवाईज हा चमचा इथे घालायचा आणि हे बघा हे काढायचं. असं ट्रिकी आहे ते थोडंसं काढणं, ताकद लावायला लागते. बघा, हे पण आहेत ना ते आतमध्ये, हे काढून टाकायचं. हे काढल्यानंतर हे घ्यायचं. हे नंतर धुवायचं नाही, नाहीतर याच्यातलं पाणी सगळं निघून जातं. हे पहा, काढलं, त्याच्यामध्ये हे पाणी घ्यायचं, हे घ्यायचं, पिवळ्यासारखं असतं ते, सगळी चव निघून जाते. नंतर धुतलं की चव निघून जाते. आता हे मीठ, हे हा प्रकार, हे जे आहे ते टाकून देणार. आता हे बघा, हे काढलं परत, हा शेवटचा खेकडा आहे. हे काढल्यानंतर हे सगळं धुवून घेते. ठीक आहे, हे चमचा घातला इथे आणि हे बघा, ह्याला ताकद लावायला लागते. हे काढलं, हा भाग घ्यायचा नाही, हा काळासारखा केसांचा भाग असतो तो. नीट क्लीन करावे लागतात ते आणल्यावर, कारण माती असते त्याच्यात. सांभाळून सगळं क्लीन करायचं. अजूनही ते जिवंत आहेत, हलतायत. हे बघा, हे केलं. हा घ्यायचा, आता धुवायचं नाही, त्याच्यातला हा भाग घ्यायचा येल्लो सारखा आणि हे टाकून द्यायचं. तर हे झाले असे हे साफ करून. तर हे साफ करून झाल्यानंतर ह्याचे जे पाय आहेत, हे पेंदे आहेत, हे कालवणात घालायचे. आणि हे पाय आम्ही काय करतो, मिक्सरला लावतो आणि मग ते गाळून त्याच्यातलं आलेलं पाणी वापरतो आणि कालवणात घालतो. खूप अप्रतिम चव येते. कधीतरी मी खेकड्यांचा व्हिडिओ करून दाखवेन. थँक्यू.